नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं ना, अगदी बरोबर आहे. आज आपण ना कोकणामधला पारंपरिक पदार्थ करणार आहोत. हा तुम्हाला 2 पद्धतीत सांगणार आहे. म्हणजे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल, जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीत करू शकता. पण हा नेमका कसा बनवला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला हवं तांदळाचं पीठ. तर तुम्ही विकतचं वापरू शकता किंवा घरी केलेलं तांदळाची पिठी वापरू शकता. इथं सुरुवातीला 1 कप भरून इतकं घेतलेलं आहे आणि नंतर अर्धा कप, एकूण 1.5 कप इतकं तांदळाची पिठी घेतलेली आहे. आता हे तांदळाचं पीठ चाळून घेतलंय बरं का, त्यामुळे इथं तुम्हाला चाळताना दाखवलेलं नाही. आता बाजूला ठेवूयात. आता इथं एक भांडं घेतलंय आणि बघा, आपण तांदळाचं पीठ 1.5 कप घेतलं होतं ना, त्याच्यासाठी 1.5 कप इतकं हे पाणी ह्याच्यामध्ये घेतलंय. आता ह्या पाण्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आपल्याला. मग हे तांदळाची पीठ आहे ना, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. साधारण 1 पाव चमच इतकं मीठ घातल्यानंतर पिठामध्ये आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे. आणि हे आपलं उकळतं जे गरम पाणी आहे ना कडकडीत, ते आपण थोडं थोडं करून घालणार आहोत. तुम्ही तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये घालून उकड काढून घेतला तरीसुद्धा चालेल, पण त्याची काही गरज वाटत नाही. एकदम सोपी पद्धत म्हणायला गेला तर ही ते म्हणजे गरम उकळतं पाणी जे आहे ते तांदळाच्या पिठामध्ये घालणं. एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आपल्याला मिक्स करायला सुद्धा ना सोपं जातं. पण ह्या तांदळाच्या पिठामध्ये पाणी मात्र तुम्हाला उकळतच घालायचं आहे. थंड जर पाणी घातला तर मधीत ना तुटला जातो हा पदार्थ. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल. सर्व पाणी जे आहे ना ते इथं पिठामध्ये घालून झालेलं आहे बघा. लागेल तसं थोडं थोडं करून घालायचं. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पिठाला ना छान प्रकारे वाफ बसते. एक 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवलं होतं. आता आपण हाताने मळून घेणार आहोत. हे पूर्णपणे थंड होऊ सुद्धा द्यायचं नाही, जरा कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे बरं का. नाही तर तुम्हाला पाण्याचं ते योग्य प्रमाण सांगितलंय बरं का. म्हणजेच की जितकं पीठ घेणार तुम्ही तितकंच पाणी घ्यायचं आहे. तर आपण पीठ बघा 1.5 कप इतकं घेतलं होतं, त्याच्यासाठी 1.5 कप पाणी उकळून घेतलेलं आहे. आता बघा पीठ छान प्रकारे इथं मळून झालेलं आहे. आता पिठाला छान शाईन येण्यासाठी आणि हे तांदळाचं पीठ असल्यामुळे आपल्या हाताला बरंच असं चिटकतं. त्याच्यामुळे साधारण 1 पाव चमच इतकंच ह्याच्यामध्ये तूप घालून ना आपण छान असं हे पुन्हा मळून घेणार आहोत. तुपाच्या ऐवजी तेल घेतलात ना तरीसुद्धा चालेल. म्हणजेच काय, हाताला जास्तीचंही पीठ चिटकत नाही. पीठ बघा इतकं छान मळलेलं आहे. पिठाला एक शाईन छान प्रकारे आलेले आहे बघा. तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये बघून कळतच असेल. आता ह्याचे आपण उंडे करून घेणार आहोत. तर इथं घेतलेल्या पिठामध्ये साधारण 4 इतके मध्यम आकाराचे उंडे किंवा ह्याला गोळे म्हणू शकता आपले होतात. पीठ नाही चांगलं मर्दून अगदी तुम्ही थंड पाण्यात हात घेऊन मळून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. आता बघा आपल्याला काय करायचं आहे. हा पदार्थ आपण इडली पात्रामध्ये करत असल्यामुळे ना त्या इडली पात्राच्या ज्या प्लेटा असतात ना त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपण पदार्थ करणार आहे ना तो सहजपणे ह्याच्यातनं बाहेर निघतो. म्हणून अगदी तुम्ही तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल. जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर काय वापरायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे दाखवलेलंच आहे. आता बघा इथं आपल्याला लागणार आहे हा सोऱ्या. बरेच जण ह्याला साचा सुद्धा म्हणतात. आता ह्याच्यामध्ये ना जी आपण शेव करतो ना त्याची चकती घातलेली आहे. अगदी 1 नंबरची घातली, तुम्ही 2 नंबर 3 नंबरची घालू शकता. या सोऱ्यामध्ये ना आपण पिठाचे गोळे घालणार आहोत, पण ते चिटकून बसायला नको. त्याच्यामुळे सोऱ्यामध्ये ना आपण पाण्याचा हात फिरून घेणार आहोत. आता तयार केलेले हे तांदळाचे गोळे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हा सोऱ्या आपण पॅक करून घेणार आहोत. आता जर तुमच्याकडे हा सोऱ्या नसेल तर ह्याच्याऐवजी काय वापरायचं हे देखील तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे बरं का. म्हणजे काय नसेल तर काय वापरायचं जेणेकरून तुम्ही हा पदार्थ कराल. माझ्याकडे साचा नाही किंवा अप्पेपात्र नाही म्हणून हा पदार्थ करायला थांबायचं नाही. आता बघा ह्याच्यातनं आपण शेव पाडणार आहोत. तुम्हाला आत्तापर्यंत आजची जी आपण रेसिपी करत आहोत त्याचं नाव नव्हतं सांगितलं, पण थोडक्यात अंदाज तर आलाच असेल. तर आज पारंपरिक म्हणजे कोकणामध्ये केलेला आपण हा पदार्थ करत आहोत आणि ह्याचं नाव आहे शिरवाळे आणि नारळाचं दूध. हा ना नारळाच्या दुधासोबत खायला 1 नंबर, खूप भारी लागतो. अगदी पारंपरिक. पूर्वी जास्त प्रमाणात हा पदार्थ केला जायचा, आता कुठेतरी थोडा कमी प्रमाणात किंवा विस्मृतीत गेलेला पदार्थ म्हणायला हरकत नाही बरं. म्हणजे आता बाजारामध्ये बघा नवनवीन पदार्थ यायला लागलेत जे की मुलांना फार आवडतात, पण ते खाणं तितकं योग्य नसतं, अनहेल्दी असतं. अधूनमधून ना हे पदार्थ असे केले पाहिजेत जेणेकरून मुलांना ह्या पदार्थाची आवड निर्माण होईल. आपण बघा बारीक चकती शेवची घातली होती, त्याच्यामुळे ना छान बारीक असे हे शिरवाळे होतात बघा आणि दिसायला देखील छान दिसतात. एका ठिकाणी जास्त पाडायचं नाही. जो आपला सोरा आहे तो गोल गोल अप्पेपात्रामध्ये फिरवायचा, म्हणजे पातळ असे आपले हे शिरवाळे होतात. आता तुम्हाला सांगितलं होतं बघा जर सोऱ्या नसेल तर काय, तर आलं किसण्याची ही किसणी तरी तुमच्याकडे असते बरोबर आहे. मग जो आपण तांदळाच्या पिठाचा जो गोळा केला होता ना तो ह्याच्यावरती ठेवून खिसून घ्यायचा आहे बघा. म्हणजे आपल्याकडे सोऱ्या नाही ह्याचं निमित्त सांगून हा पदार्थ करायचं थांबायचं नाही. असं काहीतरी जुगाड करायचं
जेणेकरून हा पदार्थ आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बनवून खाऊ शकू। बघा आता तुम्हाला इथं खिसणीवरती खिसून दाखवलं, छान प्रकारे ह्याची सुद्धा शेव होते। म्हणजे अगदी तुम्ही असं केलात तरी सुद्धा चालेल। फक्त काय करायचं तुम्हाला, जे पीठ मिळतं का नाही ते जास्त पातळ नाही मळायचं, जर असं हे घट्ट मळायचं, म्हणजे हे शेव पाडायला अवघड जात नाही। अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही शेव पाडू शकता। बघा आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ही शेव काढायची, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीत शिरवाळे काढून ते नारळाच्या दुधासोबत खाऊ शकता, खायला खूप छान लागतात। आता इथं माझ्याकडे तर सोऱ्या आहे, त्याच्यामुळे पटकन असे सोऱ्यामध्ये होतात, त्यामुळे मी पटकन असे सोऱ्यामध्ये करून घेत आहे। सोऱ्यामध्ये सुद्धा पातळ करून घ्यायचे बरं का, एका ठिकाणी जाड असं ठेवायचं नाही। बघा छान प्रकारे इथं करून घेतलं। आता अप्पेपात्रामध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये एक एक करून ह्या प्लेटा ठेवायच्या, पण जिथं 3 होल दिसत ना त्याच्या बरोबर ही वरची जी आपली इडलीचं जे पात्र आहे ते आलं पाहिजे बरं का, म्हणजे ह्याच्यामधून वाफ निघली जाते, आपले जे शिरवाळे आहे ते ओलसर होत नाहीत म्हणून। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटं वाफून घेणार आहोत। आता तुम्हाला म्हणलं होतं अप्पेपात्र नसेल तर काय करायचं, तर आपल्याकडे हे मोदक उकडायची किंवा आपण वड्या उकडण्यासाठी चाळण वापरतो ती तर आपल्याकडे असतेच का नाही, मग त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही असे शिरवाळे काढू शकता। बघा अगदी छान पद्धतीने होतात, पातळसर असे करून घ्यायचे। आता इथं तुम्ही खिसणीने करून घेतलात तरी सुद्धा चालेल, छान प्रकारे खिसणीने सुद्धा चाळणीवरती होतात। आता बघा जेवढे पिठाचे होते ना तेवढे सर्व हे शिरवाळे करून घेतलेले आहेत। आता गॅसकडे वळूयात, तर गॅसवरती कढईमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं आणि ही चाळण त्या कढईवरती ठेवून वर झाकण ठेवून आपण हे सुद्धा 10 ते 12 मिनिटं वापरून। हे शिरवाळे ना नारळाच्या दुधासोबत खाल्ले जातात, खायला खूप छान लागतात। आता नारळाचं दूध कसं करायचं ते पाहूयात। तर इथं बघा ओला नारळ असो ना, ते खोबरं जे आहे ना त्याच्या बारीक चकत्या करून घेतात। 1 कप इतका आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं, अर्धा कप इतकं पाणी घातलं आणि होता होईल इतकं मिक्सरला बारीक करून घेतलं। आता खाली एक बाउल घेतला, त्याच्यावरती चाळण ठेवले आणि मिक्सरला बारीक केलेलं हे खोबरं इथं घालून घेतलं। त्याच्यातलं आता आपण दूध काढून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे कापड वापरलात ना तरी सुद्धा चालेल, पण इथं माझ्याकडे चाळण आहे तर इथं मी हे चाळण वापरले नारळाचं दूध काढण्यासाठी। ओला नारळ आहे त्याचं ना मी कापून चकत्या केल्या होत्या, तुम्हाला हवं तर ओला नारळ खाऊन घेतलात ना तरी सुद्धा चालेल। आता छान दाबून ह्याच्यातलं दूध काढून घेतलेलं आहे। आणखीन एकदा बरंच असं ह्या ओला नारळामध्ये दूध असतं आपलं बरं का नारळाचं, त्यामुळे आणखीन एकदा आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत। नारळाचा चौथा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला, अर्धा कप इतकं पाणी घालून पुन्हा एकदम बारीक असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। पुन्हा ह्या चाळणीवरती काढून ना आपण ह्याच्यातलं होता होईल एवढं दाबून नारळाचं दूध काढून घेणार। तुम्हाला जर आणखीन एकदा वाटलं जर ह्याच्यामध्ये दूध आणखीन निघेल तर तुम्ही आणखीन एकदा मिक्सरला फिरून घेऊ शकता, पण इथं तर मी 2 वेळाच ह्याच्यामधलं दूध काढून घेतलं। इथं जो चौथा उरला ना त्याच्यापासून तुम्ही बर्फी करू शकता किंवा एखाद्या भाजीमध्ये वापरलात ना तरी सुद्धा चालेल। आता हा पण बाजूला ठेवूयात। आता या नारळाच्या दुधामध्ये आपल्याला घालायचं गूळ, तर इथं अर्धी वाटी इतका बारीक चिरलेला ना गूळ घातलेला आहे, अगदी तुम्ही किसून घातलात तरी सुद्धा चालेल, म्हणजे ना तो दुधामध्ये लवकर विरघळला जातो। नंतर याच्यामध्ये अर्धा चमच इतकी वेलची पूड घातलेली आहे, थोडंसंच मीठ घालायचं। आता हे नारळाच्या दुधामध्ये गूळ विरघळायला हवा ना इतपत आपल्याला हे छान मिसळत राहायचं आहे किंवा फेटत राहायचं आहे, म्हणजे दूध आपल्या इथे विरघळला जातो। बघा इथं छान प्रकारे गोड आपलं नारळाचं दूध तयार झालं। हे नारळाचं दूध आपलं तयार बाजूला ठेवूयात। तोपर्यंत बघा एक 10 ते 12 मिनिटांनंतर इथं पाहत आहे मी। आता हे कशा वाफवल्या गेल्या समजण्यासाठी बघा ह्याला बोट लावून बघायचं, आपल्या हाताला जरा सुद्धा चिटकत नाही, म्हणजे छान प्रकारे ह्याला वाफ देऊन झाले असं समजायचं। आता ही चाळण खाली काढली, त्याचबरोबर जे अप्पेपात्रामध्ये केलं होतं ना ते सुद्धा अशा पद्धतीने चेक करून बघायचं, बोट लावायचं, आपल्या हाताला जरा सुद्धा चिटकत नाही, म्हणजे छान प्रकारे हे वाफवले गेले समजायचं। आता एक एक करून आपण हे सुद्धा काढून घेणार आहोत। आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला बाहेर काढायचं आहे बरं का, गरम असताना काढायला गेलात तर हे मधीतनं तुटलं जाईल म्हणून। बघा थंड झाल्यानंतर इथं मी काढत आहे, सहजपणे बाहेर निघतात। वा किती मस्त प्रकारे हे वाफवले गेलेत आणि अगदी पांढरे शुभ्र असे झालेत बरं। आता इथं बघा खिसणीने जे आपण केलेलं होतं ना ते सुद्धा तुम्हाला दाखवते। बघा छान प्रकारे वाफवले गेलेले आहेत आणि ते सुद्धा मस्तपैकी ह्या अप्पेपात्राच्या प्लेटांमधून ना सहजपणे बाहेर निघतात। मी ज्यावेळेस हातात घेतलं त्यावेळेस तुम्हाला समजतच असेल ते किती हलकं फुलकं अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे बरं का। सर्व अप्पेपात्रातनं हे ना सेपरेट करून घेतलं, म्हणजेच की वेगळं करून घेतलेलं आहे। तुम्हाला दाखवलं होतं जर अप्पेपात्र नसेल तर ही चाळण सगळ्यांच्या घरी असेल, त्याच्यात देखील बघा अगदी छान तशाच प्रकारे होतात, जरा सुद्धा चाळणीला चिटकून बसत नाहीत आणि एका वेळेस भरपूर असे होतात, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 इतकेच मी केलेले आहेत, पण 8 ते 9 इतके सुद्धा होतात बरं का एका वेळेस। आता तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आजचा व्हिडिओ देखील बघा अगदी छान साधा सोपा आहे, करून पाहायला हरकत नाही।
आता इथं नारळाचं जे दूध आहे तुम्हाला थोडं वेगळा रंग दिसत असेल, कारण मी काळा गूळ वापरला. तुम्ही जर लालसर किंवा जो पिवळसर गूळ असतो तो वापरला तर आणखीन दुधाचा रंग वेगळा होईल. आणि हे शिरवाळे बघा अगदी मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत, जसं आपण कुरड्या करतो का नाही अगदी तशा. पण तुम्ही एक एक मोठी केलात ना तरी सुद्धा चालेल. आता हे शिरवाळे खायचे कसे? एका डिशमध्ये हे शिरवाळे घ्यायचे, वरून हे तर ना नारळाचं दूध घालून घ्यायचं. आणि हे शिरवाळे मात्र हातानेच खायचे बरं का, चमच्याने वगैरे खायचे नाही. मस्त जे नारळाचं दूध आहे ना ते गोड केलेलं आहे, त्यामुळं खायला खूप छान असं लागतं गरमागरम. नक्की एकदा ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.